टाळावे करणे कीटनाशकांचे मिश्रण, अन्यथा द्याल दादा विषबाधेला निमंत्रण. कसं जिवंत उदाहरण, ह्या चालू हंगामामध्ये नंदुरबार जिल्ह्यात आलेला कॉल होता. एका शेतकऱ्यानं फ्लोनिकॅमिड जे उलाला नावानं बाजारात उपलब्ध असतं, त्यासोबत साप नावाचं बुरशीनाशक ज्याच्यात 2 घटक असतात, त्या ठिकाणी आपल्याला कार्बेंडाझिम आणि मेटॅलाझिम नायट्रोजन हे कीटकनाशक आणि त्यासोबत स्टिकर असं एकत्र फवारलं. गरज नव्हती त्याची, परंतु फवारलं आणि त्याचा परिणाम त्या स्लाइडवर तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी पानावर गंज लागल्यासारखं, ज्याला आपण तांबेरा नावाचा रोग म्हणतो, ऍक्च्युली हा तांबेरा नाही, परंतु तसे गंज लागल्यासारखे पानावर खूप मोठ्या प्रमाणात ठिपके आले आणि त्या ठिकाणी पानाची वाढ, पिकाची वाढ पूर्ण खराब झाली. आणि हे सगळ्या शेतामध्ये नाही झालं, परंतु ज्या ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात ते गेलं, असे पॅचेसने ते कपाशीचं पीक त्या ठिकाणी खराब झालं. म्हणून उदाहरणासहित तुम्हाला सांगतो की विषबाधा ही फक्त माणसालाच होईल असं काही नाही, पिकालाही होते. आणि ती विषबाधा अशा पद्धतीने आपल्याला दिसू शकते. पातीगळ, फुलगळ, पानावर असणारे ठिपके, करपणे, वाळून जाणे. तर हे होऊ नये यासाठी आपल्याला ते करायचं नाही.